श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हात. तर उद्या आहे शुक्रवार 3 जुलै रोजी संकष्ट चतुर्थी आहे. ही आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी आहे. या तिथीला धार्मिकदृष्ट्या खूप मोठे महत्त्व आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केला तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. गणपती बाप्पाला विद्येचे देवता म्हटलं आहे. त्यामुळे आपण या दिवशी गणपती बाप्पाची विविध पूजा करायची. तसेच काही उपाय देखील आपण या दिवशी आवर्जून करावेत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. दिव्य शक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला मात्र विसरू नका. आपल्या हिंदू धर्मात चतुर्थी व्रताला अत्यंत मोठे धार्मिक महत्त्व आहे. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटाचं निवारण करणं असा होतो. हे व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित असून यामुळे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. तसेच आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. त्यामध्ये अनेक अडथळे येतात. तेव्हा ते काम कुठेतरी पूर्ण होत असतं. तसेच काही ना विवाहामध्ये देखील अडथळे येत असतात. संतानप्राप्ती होत नाही. तसेच घरामध्ये आजारपण हे चालूच असतात. हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपायही करायचे आहेत, ज्यामुळे हे सर्व प्रश्न सुटतील. आता आपण या चतुर्थीचा शुभमुहूर्त जाणून घेऊया. या चतुर्थीचा प्रारंभ 3 जुलै सकाळी 11:20 होणार आहे आणि समाप्ती 4 जुलैला दुपारी 12:39 होणार आहे. म्हणून या चतुर्थीचं व्रत 3 जुलैला म्हणजेच की शुक्रवारी केलंच जाणार आहे. आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरीही चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो, जी काही सेवा करत असतो ती फलदायक ठरतच असते. तर या दिवशी आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा. अभिषेक करताना ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः किंवा गणपती अर्थशिश्राचं पठण करू शकता. तुमच्या घरामधील जर मुले किंवा मुली ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर मुलांनाच गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगावा. यामुळे गणपती बाप्पाचा आपल्या आशीर्वाद मिळतो आपल्या मुलांवर. आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती देखील होत असते. तसेच गणपती बाप्पाला आपण जेव्हा अभिषेक करत असतो त्यातील काही पाणी हे आपण मुलांना प्राशन करायला द्यावं. त्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते किंवा त्यांना नोकरीमध्ये अडथळे येत असतील ते देखील दूर होतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाला जे काही वस्तू प्रिय आहेत, मग गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल अत्यंत प्रिय आहे. तसेच 21 दुर्वाची जोडी देखील बाप्पाला प्रिय आहे. त्या वस्तू आपण या दिवशी गणपती बाप्पाला जरूर अर्पण करायच्या आहेत. तसेच गणपती अर्थशिश्राचं पठण तुम्ही घरामध्ये करावं. श्री गणेश स्तोत्र आपण 21 वेळा जरूर पठण करावं. यामुळे आपल्या घरावरती कोणतेही संकट हे येत नाही. तसेच संकटे आपल्या घरापासून दूरच राहतात. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील राहते. तसंच या दिवशी आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपले सर्व प्रश्न सुटतील. तर आपण गोमातेला कोणती वस्तू खाऊ घालावी हे आपण जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया मात्र लिहायला विसरू नका. गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य असतं. मग या दिवशी आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तसेच तुमच्या जवळ जर कुठे नंदी असेल किंवा नंदीला म्हणजेच की बैलाला तुम्ही या वस्तू देखील खाऊ घालू शकता. जर नंदीला या वस्तू आपण खाऊ घातल्या तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळे हे येत नाहीत. आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडतं. गणपती बाप्पाला नंदी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपण या दिवशी नंदीला या वस्तू खाऊ घालायच्या आहेत. जर चतुर्थीच्या दिवशी आपण गूळ घ्यायचा आहे आणि 21 दुर्वाची जोडी घ्यायची आहे. तर हा जो काही दुर्वा आहे आपल्याला जेठे पण नंदी म्हणजे बैल मिळेल तिथे आपल्याला खाऊ घालायचे आहेत. खाऊ घातल्यानंतर आपण दर्शन देखील घ्यायचं आहे. खाऊ घातल्यानंतर आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. नंदीच्या जवळ जाणं आपल्याला शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही लांबूनच या वस्तू खाऊ घालू शकता. तसेच आपण या दिवशी नंदीला चारा देखील खाऊ घालायचा आहे. यामुळे आपण जी काही रखडलेली कामे आहेत ती पूर्ण मार्गाला लागतात. तसेच गणपती बाप्पा हे सर्वांचे आवडते देवता आहेत. कारण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलं आहे. सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात ते म्हणजे गणपती बाप्पा.
चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली पाहिजे. मग आपण या दिवशी गणपती बाप्पाला मोदक, दुर्वा तसेच लाल जास्वंद अर्पण करायचं आहे. तर आता आपल्याला गोमातेला देखील एक वस्तू खाऊ घालायची. आपण घरामध्ये एक चपाती बनवायची आहे. चपातीवरती थोडासा गूळ टाकायचा आहे. गूळ टाकल्यानंतर आपण चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही गोमातेला अतिशय आकर्षित करते, म्हणजेच की लक्ष्मीला आकर्षित करत असते. भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे. हळद आपल्याला गुरुग्रह बळकट करत असतो, त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही. तसेच आपण त्या चपातीवरती थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि या चपातीचा रोल बनवायचा आहे. एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि जिथे कुठे गाय असेल किंवा गोमाता असेल आपल्याला तिथे जायचं आहे. किंवा अगदी तुम्हाला गोशाळेत जायचं वेळ आली तरी तुम्ही तिथे जाऊ शकता. जर तुमच्या दाराजवळ दिवशी मंडळीनं जर तुमच्या दारापाशी गोमाता आली तर तिथे देखील गोमातेला तुम्ही या वस्तू खाऊ घालू शकता. आपण जर असं केलं ना तर आपलं दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्ती होत असतं. गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य असतं, त्यामुळे आपल्याला देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो. आता आपण जिथे गोमाता असेल ना तिथे जायचं आहे. गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे. गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ही जी काही चपाती आपण आणली आहे ती चपाती गोमातेला आपण खाऊ घालायची. तुम्हाला जर शक्य असेल ना तर हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा. गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल. आणि जर असं करणं शक्य नाहीच झालं तर लांबूनच तुम्ही गोमातेला ही चपाती खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. गोमातेने मनोभावे दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही गोमातेच्या पायाखालची जी काही माती आहे ती माती आपल्या कपाळाला लावायची आहे. तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींच्या कपाळाला ही माती लावायची आहे. गोमातेकडे आपण प्रार्थना करायची आहे. आपल्या जे काही इच्छा आहे, ज्या काही मनोकामना आहेत त्या गोमातेला सांगायच्या आहेत. अगदी कठीणातली कठीण इच्छा असो ती दूर होऊ शकते, यासाठी तुम्ही प्रार्थना करायची. घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील तर देखील गोमातेला तुम्ही सांगू शकता. तसेच आपण गोमातेच्या पाठीवरून 3 वेळा हात फिरवायचा आहे आणि आपण जेव्हा हात फिरवत असतो तेव्हा आपण ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपण जेव्हा मातेसमोर असतो तेव्हा तुम्ही 21 वेळा हा मंत्र जप जरूर करावा. यामुळे आपला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये पैशाची धनधान्याची कमतरता देखील भासत नाही. तसेच जर तुमच्याजवळ गोमाता नसेल तर आपल्या घरामध्ये कामधेनूची मूर्ती असेल ना तिला देखील तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. मग जो काही चपाती, गूळ तसेच शुद्ध तूप आणि चिमूटभर हळद टाकून हा नैवेद्य तुम्ही देवघरामध्ये ठेवायचा आहे. आपण देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर अर्धा तासानंतर आपण जो काही नैवेद्य ठेवला होता तो नैवेद्य आपण घ्यायचा. आणि पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जी काही पहिली चपाती बनवत असतो ना तीच पहिली चपाती आपल्याला नैवेद्य म्हणून द्यायची आहे. आणि नंतर जेव्हा तुम्ही जेवण करतात तेव्हा हा नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता. आता सर्वात महत्त्वाची म्हणजे या दिवशीचा चंद्रोदय होणार आहे रात्री 9:53 तर 9:53 चंद्रदेवाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाची आरती करायची आणि हा नैवेद्य दाखवून तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे. तरच या व्रताचं शुभफळ हे प्राप्त होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, कमेंट जर केले नसेल तर आत्ताच कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा.